यावर्षी जिवंत नागाचं दर्शन शिराळकरांना झालेलं आहे. कसं बघता या संदर्भात? नाही, ह्या बाबतीत खरं अंतःकरणपूर्वक मी केंद्राच्या आपल्या मध्यवर्ती सरकारचे पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब, आपले भूपेंद्र यादव साहेब, आपले केंद्रीय वनमंत्री, तसेच आमचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार, गणेश नाईक साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील साहेब आणि आमच्या खासदार आदरणीय धैर्यशील माने साहेब, ह्या सगळ्यांचं इथं या निमित्तानं आदरपूर्वक उल्लेख करणं गरजेचं आहे की हा नागपंचमीचा जो सोहळा आहे तो अनादिकालापासून सुरू असलेला आपला जो सण आहे, तो सण आपला घटनादत्त अधिकार होता, पण तो काही कारणानं हिरावून घेतला गेला होता. 23 वर्ष आपली नागपंचमी बंद होती. ती जिवंत नागाच्या पूजेची जी आपल्या नागभक्तांची, भाविकांची जी एक अपेक्षा होती, ती अपेक्षा या निमित्तानं आपण मार्गी लावली. मागच्या वर्षी 21 आमच्या सहकार्यानं आपण नाग पकडण्याची आणि नागाच्या प्रदर्शनाची परवानगी दिली होती. आता ह्यावेळेस 41 आपले सहकारी जे आहेत त्यांना या निमित्तानं आपण नाग पकडण्याची आणि त्याच्या प्रदर्शनाची आणि या माध्यमातून जागृती होते. यामार्फत आपली परंपरा जपली जाते. आपला जो आध्यात्मिक असणारा वारसा आहे तो वारसा इथं या निमित्तानं गोरक्षनाथ महाराजांचा, अंबामातेचा इथे आपण लोकांच्या समोर सांगतो आहे. आणि ह्यातनं मी खऱ्या अर्थानं 32 शिराळ्याच्या सर्व सहकाऱ्यांना आवाहन करतो, नगराध्यक्ष साहेबसुद्धा माझ्याबरोबर इथं आहेत, की अतिथी देवो भव ह्या पद्धतीनं येणाऱ्या पाहुण्याला आपण आपलंसं करा. या पाहुण्यानं जाऊन बाहेर सांगायला पाहिजे की बाबा अशी नागपंचमी तुम्ही येऊन बघा. आणि जसं नॅशनल जॉग्राफिकमध्ये किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या नागपंचमीची वंदता होती, तशा पद्धतीनं एकदा जर परत एकदा तशी बातमी आपली पसरली तर हे एक आंतरराष्ट्रीय शहर होऊ शकेल. म्हणजे ग्लोबल रिलिजियस टुरिझम ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं एक आध्यात्मिक पर्यटनाचं शहर म्हणून 32 शिराळा प्रसिद्ध होऊ शकेल. आणि एकदा का तुम्ही आध्यात्मिक पर्यटन स्थळाच्या संज्ञेमध्ये गेला तर तुम्हाला सुविधा ज्या मिळणार आहे, तुम्हाला ज्या असणाऱ्या सुविधा आहेत त्या वर्ल्ड क्लास सुविधा मिळू शकतात. इथं भक्तनिवास होतील, इथं वेगवेगळ्या पद्धतीनं अन्य पायाभूत सुविधा होतील, इथं अन्य असणाऱ्या ज्या काही व्यवस्था आहेत की ज्या व्यवस्था करणं गरजेचं आहे. पंढरपूरचा आराखडा हा 1200 कोटीचा आलेला आहे. आपण जर अशाच पद्धतीनं ह्या नागपंचमीची जर परंपरा आणि ह्याचा प्रसार जर करत गेलो तर का जाणो उद्याच्या काळामध्ये आपल्या गावाचा सुद्धा आणि परिसराचा सुद्धा, या शहराचा सुद्धा तशाच पद्धतीचा विकास आराखडा तयार व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि म्हणून माझी या निमित्ताने ही आव्हान वजा विनंती आहे. मला विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि गोरक्षनाथ महाराजांनी, अंबामातेनं आणि ह्या नेत्यांनी सर्वांनी ही नागपंचमी या निमित्तानं 32 शिराळ्याच्या वासियांची एक अपेक्षापूर्तीसाठी ती या निमित्तानं मंजूर करून दिली. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. भैया बोलणार आहे? खरं अंतःकरणपूर्वक मी केंद्राच्या आपल्या मध्यवर्ती सरकारचे पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब, आपले भूपेंद्र यादव साहेब, आपले केंद्रीय वनमंत्री, तसेच आमचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार, गणेश नाईक साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील साहेब आणि आमच्या खासदार आदरणीय धैर्यशील माने साहेब, या सगळ्यांचे इथे या निमित्तानं आदरपूर्वक उल्लेख करणं गरजेचं आहे की हा नागपंचमीचा जो सोहळा आहे तो अनादिकालापासून सुरू असलेला आपला जो सण आहे, तो सण आपला घटनादत्त अधिकार होता, पण तो काही कारणानं हिरावून घेतला गेला होता. 23 वर्ष आपली नागपंचमी बंद होती. ती जिवंत नागाच्या पूजेची जी आपल्या नागभक्तांची, भाविकांची जी एक अपेक्षा होती, ती अपेक्षा या निमित्तानं आपण मार्गी लावली. मागच्या वर्षी 21 आमच्या सहकार्यानं आपण नाग पकडण्याची आणि नागाच्या प्रदर्शनाची परवानगी दिली होती. आता ह्यावेळेस 41 आपले सहकारी जे आहेत त्यांना या निमित्तानं आपण नाग पकडण्याची आणि त्याच्या प्रदर्शनाची आणि या माध्यमातून जागृती होते. यामार्फत आपली परंपरा जपली जाते. आपला जो आध्यात्मिक असणारा वारसा आहे तो वारसा इथे या निमित्तानं गोरक्षनाथ महाराजांचा, अंबामातेचा इथे आपण लोकांच्या समोर सांगतोय. आणि ह्यातनं मी खऱ्या अर्थानं 32 शिराळ्याच्या सर्व सहकाऱ्यांना आवाहन करतो, नगराध्यक्ष साहेबसुद्धा माझ्याबरोबर इथं आहेत, की अतिथी देवो भव ह्या पद्धतीनं येणाऱ्या पाहुण्याला आपण आपलंसं करा.
या पाहुण्यानं जाऊन बाहेर सांगायला पाहिजे की बाबा अशी नागपंचमी तुम्ही येऊन बघा. आणि जसं नॅशनल जॉग्राफिकमध्ये किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या नागपंचमीची वंदता होती, तशा पद्धतीनं परत एकदा तशी बातमी पसरवली तर हे एक आंतरराष्ट्रीय शहर होऊ शकेल. म्हणजे ग्लोबल रिलिजियस टुरिझम ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं एक आध्यात्मिक पर्यटनाचं शहर म्हणून 32 शिराळा प्रसिद्ध होऊ शकेल. आणि एकदा का तुम्ही आध्यात्मिक पर्यटन स्थळाच्या संज्ञेमध्ये गेला तर तुम्हाला सुविधा ज्या मिळणार आहे, तुम्हाला ज्या असणाऱ्या सुविधा आहेत त्या वर्ल्ड क्लास सुविधा मिळू शकतात. इथं भक्त निवास होतील, इथं वेगवेगळ्या पद्धतीनं अन्य पायाभूत सुविधा होतील, इथं अन्य असणाऱ्या ज्या काही व्यवस्था आहेत की ज्या व्यवस्था करणं गरजेचं आहे. पंढरपूरचा आराखडा हा 1200 कोटीचा आलेला आहे. आपण जर अशाच पद्धतीनं ह्या नागपंचमीची जर परंपरा आणि ह्याचा प्रसार जर करत गेलो तर का जाणो उद्याच्या काळामध्ये आपल्या गावाचा सुद्धा आणि परिसराचा सुद्धा या शहराचा सुद्धा तशाच पद्धतीचा विकास आराखडा तयार व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि म्हणून माझी या निमित्ताने ही आव्हान माझा विनंती आहे. मला विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि गोरक्षनाथ महाराजांनी, अंबा मातेनं आणि ह्या नेत्यांनी सर्वांनी ही नागपंचमी या निमित्तानं 32 शिराळ्याच्या वासियांची एक अपेक्षा पूर्तीसाठी ती या निमित्तानं मंजूर करून दिली. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त परंपरा गेली 1000 ते 1200 वर्षापूर्वीची परंपरा आहे. गुरु गोरक्षनाथ महाराजांनी ही परंपरा सुरू केली. दिवसेंदिवस ह्या सणाची उंची वाढत गेली, सणाचं स्वरूप बदलत गेलं. भव्य स्वरूप आता या ठिकाणी नागपंचमीला आलेलं आहे. 2002 साली कायद्याच्या फसादात काही गैरसमजामुळे त्या ठिकाणी ही परंपरा कायद्याच्या फसादात आली. पण मागच्या वर्षी आमचे आमदार देशमुख भाऊ आणि खासदार यांच्या प्रयत्नातून नागपंचमीला एक एज्युकेशनल पर्पज म्हणून आम्हाला आता परमिशन दिलेली आहे. त्याचं प्रबोधन करून ज्या काही अफवा नागांविषयी आहेत समाजामध्ये त्याचा काहीतरी प्रबोधन करून त्या सगळ्या चुकीच्या कशा पद्धतीच्या आहेत ते सांगण्याचा आमच्या या ठिकाणी प्रयत्न सर्वांचा आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे देशमुखांच्या प्रयत्नामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखीन गतवैभव या नागपंचमीला प्राप्त झालेलं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये दिसेल. एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. जय महाराज. एक मिनिट. अशी नागपंचमी ही परंपरा गेली 1000 ते 1200 वर्षापूर्वीची परंपरा ही शिराळकरांना लाभलेली आहे. गुरु गोरक्षनाथ महाराजांनी ही परंपरा सुरू केली आणि दिवसेंदिवस ह्या सणाची उंची वाढत गेली, सणाचं स्वरूप बदलत गेलं. भव्य स्वरूप आता या ठिकाणी नागपंचमीला आलेलं आहे. 2002 साली कायद्याच्या कचाट्यात काही सर्पमित्रांच्या गैरसमजामुळं या ठिकाणी ही परंपरा कायद्याच्या कचाट्यात अडकली. पण मागच्या वर्षीच आमचे आमदार सत्यजित देशमुख भाऊ आणि खासदार परिषदादा माने यांच्या प्रयत्नातून ही नागपंचमीला एक एज्युकेशनल पर्पज म्हणून आम्हाला आता परमिशन दिलेली आहे. त्याचं प्रबोधन करून ज्या काही अफवा नागांविषयी आहेत समाजामध्ये त्याचा काहीतरी प्रबोधन करून त्या सगळ्या चुकीच्या कशा पद्धतीच्या आहेत ते सांगण्याचा आमच्या या ठिकाणी प्रयत्न सर्वांचा आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं सत्यजित देशमुख भाऊंच्या प्रयत्नांमुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखीन गतवैभव या नागपंचमीला प्राप्त झालेलं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये दिसेल. एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट भाऊ.